नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी समृद्धी योजना ही शेतकऱ्यांसाठी शासनाकडून नवीन योजना राबवली जाणार आहे। कृषी समृद्धी योजना नेमकी काय आहे, या योजनेचा फायदा काय होणार आहे, ते आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघूया। शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांना सक्षम बनवणे, तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार सिंचन यासारख्या बाबीवर भर, नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलीहाऊस, संरक्षित शेती, प्लास्टिक अस्थिरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकिंग, साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस इत्यादी सुविधा, तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण तत्वावर सन 2025-26 पासून नवीन योजना राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तो हा जी आर तुम्ही बघू शकता। सदर नवीन योजनेचे नामकरण कृषी समृद्धी योजना असे करण्याबाबत माननीय कृषी मंत्री यांनी निर्देश दिले आहेत। या नवीन योजनेची अंमलबजावणी करताना अंमलात आणावयाच्या कार्यपद्धती व तद अनुषंगाने योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचना विहित करण्याकरिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आलेले आहे। वातावरण अनुकूल शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आवश्यक आहे। शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेसाठी पुढील 5 वर्षात दरवर्षी 5,000 कोटी याप्रमाणे एकूण 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे। योजनेच्या परिणामकारक रीतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजुरी तरतुदींच्या 1% रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली। योजनेच्या मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदींच्या 0.1% रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली। हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे। योजनेत अत्यल्प, अल्पभूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे। या योजनेसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पित त्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या योजनेत अंतर्भूत करायचे घटक अथवा बाबींसाठी सध्या राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।